Now next graph about velocity time graph for uniform velocity. Last video we have seen about the distance time graph for non-uniform linear motion. Here uniform velocity time graph. Uniform velocity means, for example, a train is moving with a constant speed, constant velocity, that is called as uniform velocity. For example, one activity we will consider here, a train is moving with a uniform velocity of 60 km per hour for 5 hours. Yes, means train, for example, a train is moving with a velocity of 60 km per hour. म्हणजे एक ट्रेन आहे, तिचा जो वेग आहे तो तासी म्हणजे एका तासामध्ये 60 किलोमीटर per hour. Hour 60 kilometer per hour means here velocity is uniform. Velocity is equal to 60 kilometer per hour. Yes, म्हणजे एका तासामध्ये 60 किलोमीटर ती कंटिन्यू चालते. किती वेळ कंटिन्यू? 5 hours, 5 तास. म्हणजे एका तासामध्ये 60 किलोमीटर जाते, 2 तासामध्ये ती 120 किलोमीटर जाणार. अशा प्रकारे 5 तासामध्ये कंटिन्यू तिचा स्पीड हा 60 किलोमीटर पर आवर कॉन्स्टंट स्पीड आहे. ती झाली तुमची युनिफॉर्म वेलॉसिटी. आता त्याचा ग्राफ आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. नाव सी इन दिस ग्राफ, दिस इज द एक्स ॲक्सिस अँड दिस इज द वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिस पहिले वर घेऊ आपण टाईम. येस, टाईम इन हावर. सो 1 hour, 2 hour, 3 hour, 4 hour, 5 hour अँड 6 hour म्हणजे 5 hourपर्यंत आहे. आणि इकडे तिचा आहे वेलॉसिटी किलोमीटर पर हावर. आता 10, 20, 30, 40, 50, 60. आता ट्रेनचा वेलॉसिटी किती आहे? पहिल्या तासाला फॉर 1 hour या ठिकाणी ट्रेनचा वेलॉसिटी किती होणार? 60, बरोबर आहे. नंतर सेकंड हावर परत दुसऱ्या तासाला 60, परत तिसऱ्या तासाला 60, चौथ्या तासाला 60 आणि 5व्या तासाला 60. म्हणजे याप्रमाणे. आणि आपण याच्यातून जर लाईन ड्रॉ केली, येस, कॉन्स्टंट वेलॉसिटी आहे 60 किलोमीटर. मग ती लाईन अशी स्ट्रेट लाईन तो ग्राफ येणार. मीन्स द ग्राफ इज पॅरलल टू द एक्स ॲक्सिस हा येणार. सो दिस इज द नेचर ऑफ द ग्राफ. सो विथ द हेल्प ऑफ द ग्राफ हाऊ विल इट डिटरमाइन द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours. यानुसार आपल्याला या ग्राफपासून 2 hours, हे 2 hours आणि 4 hours, येस, डिस्टन्स किती डिस्टन्स कव्हर केलेलं असेल त्या ट्रेनने ते आपल्याला काढायचं आहे. अंडरस्टँड? 2 hours to 4 hours. Now we can draw in this way. 2 hours या ठिकाणी मी पॉईंट ए देतो आणि 4 hours या ठिकाणी हा पॉईंट बी देतो. अँड आय हॅव टू जॉईन दिस अँड दिस. येस, सो दिस इज द पॉईंट सी, दिस इज पॉईंट डी. सो ए बी सी डी, येस, हा रेक्टँगल तयार झालेला ए बी सी डी ग्राफवरती. आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे 2 to 4 hours. येस, इज देअर एनी रिलेशन बिटवीन द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 to 4 hours अँड द एरिया ऑफ पर्टिक्युलर क्वाड्रँगल. नाव आता हे डिस्टन्स आपल्याला किती कव्हर केलं ते काढायचं. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्याचा एरिया काढावा लागेल. करेक्ट. हां, याची लेंथ आता किती आली? ही समजा फॉर एक्झाम्पल दिस इज द लेंथ अँड दिस इज द ब्रेथ. ही ब्रेथ आली, ही लेंथ आली. व्हॉट इज दिस लेंथ? ही किती आहे? 0 पासून तर 60 पर्यंत, बरोबर आहे. हां, नंतर ब्रेथ किती आहे? 2 to 4 म्हणजे 2, 3, 4, 4 - 2, 2. एरिया असा येणार, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज इक्वल टू काय येणार? लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ. तो रेक्टँगल आहे, मग त्याची लेंथ किती आहे? 60 आणि ब्रेथ किती आहे? 2. सो 60 × 2 120 किलोमीटर. सो हे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे त्या ट्रेनने 2 to 4 hours. म्हणजे 2 तासामध्ये, एका तासामध्ये ते 60 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करू शकते. तर 2 तासामध्ये व्हेरी सिम्पल 120 किलोमीटर. म्हणजे याचं रिलेशन काय? व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द डिस्टन्स कवर्ड अँड द डायग्रॅम? सो डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन, distance covered by the train in between 2 to 4 hours is equal to the area of this figure. एरिया म्हणजे याचा जेवढा एरिया येईल तेवढा त्याचा. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन
बिटवीन 2 to 6 आवर्स. काय येणार 2 to 6 आवर्स. बघा 2 to 6 आवर म्हणजे या ठिकाणी हे आपण जॉईन करून घेऊ. हा तुमचा रेक्टँगल, याचा एरिया काढायचा म्हणजे 60 मल्टिप्लाय बाय किती झाले 1 2 3 4 मल्टिप्लाय बाय 4 240 किलोमीटर एवढं डिस्टन्स. त्याचं रिलेशन कशासाठी आहे, एरियावरून आपण काढू शकतो. सो दिस इज द रिलेशन बिटवीन द एरिया अँड द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन. युनिफॉर्म वेलॉसिटी असेल त्याच्यासाठी हा ग्राफ त्या ठिकाणी आपण यूज करू शकतो. सो नेक्स्ट टाइम विल स्टडी अबाउट वेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशनसाठी आपण पाहणार आहे. हा युनिफॉर्म वेलॉसिटी झाला आणि पुढचा जो असेल तो असेल युनिफॉर्म ॲक्सलरेशनसाठी. थँक्यू. हॅव अ नाईस डे.